करंजाडे वॉरियर्स असेल आणि करंजाडे लायन्स आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना पाहायला मिळेल. पनवेल प्राईड टॉस जिंकला होता. करंजाडे संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय आणि पनवेल प्राईडला इन्व्हाइट केले बॅटिंगसाठी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर सचिन मोकल सर आपल्याला पाहायला मिळतील इन ॲक्शनमध्ये आणि डॉक्टर संतोष जाधव सर देखील आपण पाहू शकाल सलामीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. ओपनिंग ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये पंचांचा ग्रीन सिग्नल दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. विश यू गुड गेम अँड प्ले क्वालिटी क्रिकेट. ओव्हर द विकेट पहिल्या चेंडूवर प्रहार केला जातोय. क्या बात आहे. फलंदाज संतोष जाधव सरांच्या बॅट मधून येतोय हा तडका. शानदार षटकार. मागील मॅचचा विचार केला तर 75 धावा ठोकल्या होत्या खरं तर पनवेल प्राईड टीमने. विस्फोटक फलंदाजी केली होती. 75 धावांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. इथे देखील स्टेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. वाईड स्लॉंग अप मध्ये फिल्डर आहे. एक धाव पूर्ण केली जाईल. एका धाबेच्या मदतीने धाव संख्या पुढे. टोटल 7 धावा धाव फलकावरती. इथून धावा वाचवायच्या असतील तर गोलंदाजी चांगली करावी लागेल. गोलंदाज आपण पाहू शकाल. पॉवर प्लेचं पहिलं षटक डॉक्टर योगेश मैदानाच्या आतमध्ये करंजाडे लायन्स टीम कडून गोलंदाजी करत असताना टोटल धावा 7 धावा आपण पाहतो. इथून धावा तुम्हाला वाचवायच्या असतील तर तुम्हाला विकेट्स मिळवणं तेवढंच गरजेचं राहील कारण सलामीची जोडी विस्फोटक जोडी पनवेल प्राईड संघाकडून आपण पाहतो. डॉक्टर सचिन मोकल आणि डॉक्टर संतोष जाधव अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. डॉक्टर योगेश मैदानाच्या आतमध्ये. राईट टाइम ओव्हर द विकेट. लोअर फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येईल. लाईन शेक केली जाते. लेग स्टिकला सोडून जाणारा चेंडू. हा चेंडू वाईड आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव जोडली जाईल. एक धावाने धाव फलक पुढे जाईल. टोटल धावा धाव फलकावरती 8 धावा धाव फलकावरती आपण पाहतो. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून जे स्पर्धक घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच जमलेल्या तमाम व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांचं मी लवेश दिघे आपल्या मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. इथे मात्र टोटल धावा धाव फलकावरती डबल डिजिटमध्ये धाव संख्या 10 आपण इथे पाहतोय. पनवेल प्राईड संघाची सुरुवात चांगली राहिली. पहिला चेंडूवर षटकार मारल्यानंतर कमबॅक करून दिलाय डॉक्टर योगेश. चांगला चेंडू. दमदार चेंडू तलवता स्लॉट मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न. चेंडू पीस झाल्यानंतर हलका थोडासा बाहेर वळवला जातोय. फिंगर रोल केले होते गोलंदाज डॉक्टर योगेशने. चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. दमदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. षटकार जरूर ठोकला होता त्यानंतर कमबॅक. गोलंदाज तयार. इथे पहा वेट अँड वॉच. कमालीचा स्ट्रोक. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये गॅप शॉट सिलेक्शन. नो चान्स ऑफ द फिल्डर. बॉल जाईल सरळ सीमा पार. येतोय हा चौकार 4 रन. दोन षटकानंतर पहा ड्रिंक्स ब्रेक स्ट्रॅटेजी टाइम आउट जरूर केला जाईल. दुपारचं सत्र आहे. तापी आपल्याला पाहायला मिळते तापमानाचा. खरं तर इथे वेग जास्त आणि इथून देखील पहा चेंडू जाईल सरळ. पंचांचा इशारा येतोय. 1 बाउंस सीमा पार. येतोय चौकार 4 रन. होणारे दोन्ही कॅप्टनना विनंती करेन. खांदा कॉलनी आणि तळोजा टायगर्स पहिला ऑफिशियली कॉल आहे टॉस साठी. जो इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल मी विनंती करेन खांदा कॉलनी आणि तळोजा टायगर्स आपण रेडी राहा. धन्यवाद. यस जरूर. आज मेगा फायनलचा दिवस आहे त्यामुळे सर्व टीमला आम्ही विनंती करू की आपण वेळेमध्ये खरं तर या वेळेमध्ये टॉस केलं जाईल. पहिल्या सत्राची जशी समाप्ती होईल तसं टॉस का बॉक्सच्या कक्षामध्ये आमचे सागरदादा मांडवकर जोडलेले आहेत. लगेच तिथे टॉस केला जाईल. याच्याकडे सर्व टीमला आम्ही विनंती करू वेळेमध्ये आपण यायचं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग राहिली ती म्हणजे सलामीवीर बॅट्समन सचिन सर आणि डॉक्टर संतोष जाधव यांच्या माध्यमातून. टोटल धावा धाव फलकावरती बिनबाद 18 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. आता वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज डॉक्टर प्रशांत जाधव मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी टीम करंजाडे लायन्स कडून.
इथे मात्र स्लोअर वन टाकला होता आणि चेंडूला फ्लिक ऑफ द रिस्ट तिथे मात्र चुकी झाली आहे. कॅच होता, कॅच सोडलाय. इथे मात्र चुकी करताय ते फिल्डर आपण पाहतो करंजाडे लायन्स कडून चुकी होते आणि तिथे मात्र एक धाव घेण्यात येते. एका धावेच्या मदतीने धाव संख्या पुढे. टोटल 19 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. पण आमचे साथी स्कोरर कल्पेश आम्हाला सकाळच्या सत्रापासून अगदी अचूक माहिती पोहोचवत आहेत. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो. डीजे मास्टर देखील चांगलं सुमधुर गीत ऐकून प्रेक्षकांचं मन तल्लीन करताना आपल्याला पाहायला मिळतात. इथे पहा मिस टायमिंग स्ट्रोक. इथे मात्र झेल घेतला जातोय. पहिला करार झटका टीम पनवेल प्राईड संघाला. बॅट्समन सचिन बाग. मागील मॅच मध्ये 51 धावांची भारदार खेळी करणारा खेळाडू सचिन मात्र जाल्यामध्ये सापडलाय. पहा 2 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक असेल याच्याकडे लक्ष असू द्या. 12th मॅन आमच्यापर्यंत आहेत. लगेचच षटकाची जशी समाप्ती होईल तसं मात्र स्ट्रॅटेजी टाइम आउट म्हणजे 12th मॅन आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये जातील याच्याकडे लक्ष असू द्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र पहा चांगला चेंडू लेजर चेंडू यॉर्कर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र इथे वापरण्यात येते. गोलंदाज पाहू शकाल आपण डॉक्टर प्रशांत जाधव गोलंदाजी मार्कवर. प्रशांत डॉक्टर आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी मार्कवर. महत्वपूर्ण विकेट खरं तर तंबूच्या आश्रयाला परतवले. नवीन बॅटर आता आपण पाहू शकाल डॉक्टर किरण आलेले आहेत बॅटिंगसाठी. इथे देखील पहा चांगला चेंडू दमदार चेंडू कमालीचा. खरं तर हा चेंडू हतललाय. चेंडू खरं तर लाईन लेन ॲक्युरेसी चांगली आपल्याला पाहायला मिळाली. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. बॅट स्विंग जबरदस्त पाहायला मिळाली परंतु बॅट अँड बॉल मध्ये कोणता संपर्क नाहीये. चेंडू जाईल सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. दुसरा षटक प्रगतीपथावर. इथे मात्र वेट अँड वॉचचा फटका कमालीचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न देखील चांगला पाहायला मिळतोय. रनिंग बिटवीन अतिशय स्लोअर आपल्याला पाहायला मिळते. 2च्या 3 धावा जरूर इथे मिळाल्या असत्या परंतु इथे मात्र 2 धावा जरूर येतील. 2 धावेच्या मदतीनं धाव संख्या पुढे. टोटल 21 धावा. आमचे साथी स्कोरर खरं तर आम्हाला सांगतायत कल्पेश की लीग मॅच मध्ये खरं तर करंजाडे लायन्सने खरं तर पनवेल प्राईड टीमला खरं तर परास्त केलं होतं. इथे मात्र कोणता संघ जिंकेल कोणता संघ सेमीफायनल मध्ये दाखल होईल याचा अट्टास आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॅट शॉट बिहाइंड द विकेट. इथून मात्र परतावं लागेल. धक्का क्रमांक दुसरा. बॅट्समन डॉक्टर किरण बॅक टू द पवेलियन. आपण याची नोंद घ्या आणि ऑफिशियल कॉल करतोय खांदा कॉलनी चे कॅप्टन आणि तळोजा टायगर्स. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल तर ड्रिंक्स ब्रेक. आपण जातोय मुख्य अतिथी कक्षामध्ये. काही आमचा वुमन्स डॉक्टर वर्ग सुद्धा इथे आलाय त्यांचं आम्ही वेलकम करतोय. सुस्वागतम. तळोजा डॉक्टर वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं वुमन्स आमचा महिला डॉक्टर वर्ग सुद्धा जॉईन झाले त्यांचं वेलकम आणि आम्ही त्यांचं सुस्वागतम. तर आम्ही बाईटसाठी वळतोय. जे येणाऱ्या प्रत्येक डॉक्टर वर्गांचा आपण धन्यवाद देतोय आणि आमच्या समोर जॉईन झालेत डॉक्टर शिल्पक सदगुणे यांच्या मिसेस सौभाग्यवती सायली डॉक्टर सायली मॅडम जॉईन झालेत. त्यांच्याशी आम्ही संपर्क साधणार आहोत. पर्व 5वं तळोजा डॉक्टर्स प्रीमियर लीग पुढल्या वर्षी या स्पर्धेला बाईक असणार आहे. वुमन्स डॉक्टर सुद्धा स्पर्धा खूप छान एन्जॉय करतात. तर मॅनेजमेंटबद्दल आणि जो डॉक्टर्स सर्व आमचा वर्ग खेळतोय त्यांना आपण काय मोटिवेटेड कराल. धन्यवाद. यावर्षी हे 5वं वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणेच जे आमचे आयोजक आहेत संकपाल सर, जगे सर, भोईर सर, राहुल भोईर सर या सर्वांनी खूप छान अरेंजमेंट केली आहे. ते खेळतातही छान आहे आणि पुढच्या वर्षी आम्ही मोस्टली महिला संघसुद्धा उतरवण्याचा ट्राय करणार आहोत आणि जे मॅन ऑफ द सिरीज असणार आहे त्यांना बाईक द्यायचं आमचं प्रयोजन आहे. बघू आता काय. पण या सगळ्यांचं आयोजन खूप छान आहे आणि सगळी व्यवस्थाही त्यांनी खूप छान केली आहे. धन्यवाद.
नक्कीच मॅडम, जो डॉक्टर वर्ग खेळतो त्यांना काय मोटिवेटेड करणार ऑल प्लेयर्सना? ऑल द बेस्ट. तुम्ही छान खेळतातच आणि यावेळेचे विनर तर तळोजा टायगर्सच असणार आहे. त्यामुळे ऑल द बेस्ट फॉर तळोजा टायगर्स आणि तीच टीम विनर असणार आहे. तळोजा टायगर्स, आवाज आलाय का तुम्हाला? तळोजा टायगर्स मॅडम पुन्हा एकदा आवाज देतील. 3 cheers फॉर तळोजा टायगर्स. हुर्रे, हिप हिप हुर्रे. क्या बात आहे. ऑडियन्स पोल मध्ये आम्ही तळोजा टायगर्स. पुन्हा आमच्या काही डॉक्टर्स वर्गाकडे येतो, मॅचकडे कॉन्सन्ट्रेट करतो. ओव्हर टू कंटिन्यू. इथे मात्र विकेटचं पतन धक्का क्रमांक 3 इथे लागतोय, तो म्हणजे पनवेल प्राईड संघाला सलामीची जोडी. खरं तर सचिन सर आउट झाल्यानंतर आपण इथे पाहतो लागोपाठचे विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल. तिसऱ्या विकेटचं पतन इथून मात्र थोडंसं बॅकफुटला ढकललाय. जणू काय पनवेल प्राईड संघाला टोटल धाव संख्येचा विचार केला तर 2 षटकाच्या क्रीज टोटल धावा धावफलकावरती लागल्या होत्या, त्या म्हणजे 21 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा विचार केला योगेशचं पॉवर पेचं मध्ये पॉवरफुल बॅटिंग राहिली होती सलामीवीर बॅट्समन कडून. तिथून मात्र यू टर्न केलाय डॉक्टर प्रशांत जाधव सरांनी. 3 धावेचं षटक तिथं हाताळलं आणि पूर्णपणे मॅच मध्ये कमबॅक करून दिलाय. ऑफ ड्राईव्ह इथं केला तो सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये एक धाव पूर्ण केली जाईल. अजूनही सलामीवीर बॅट्समन संतोष जाधव आपल्याला पाहायला मिळतील इन स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळतील. इथून मात्र बऱ्याचशा आशा पल्लवीत असतील डॉक्टर संतोष जाधव यांच्या माध्यमातून टीम पनवेल प्राईड संघाला. गोलंदाज तयार आपण पाहतो. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर वैभव सर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना. ओव्हर द विकेट स्लॉट मध्ये चेंडू जाईल सरळ वाइडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करत स्टँड अँड डिलिव्हर. शानदार षटकार. खरं तर टेन्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग खरं तर सलामीवीर बॅट्समन आपण पाहतो संतोष जाधव यांच्या बॅटमधून षटकर आला. इथून मात्र लाऊड अपील केली पण तो उत्साह जास्त आत्मविश्वास कमी होता त्या अपीलमध्ये. पंचांनी लगेच अपील पेटवली. टोटल धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळेल. 29 धावा धाव फलकावरती. पॉवर प्ले मध्ये 18 धावा खरं तर केल्या होत्या पनवेल प्राईड संघाने. तिथून मात्र यू टर्न चांगली गोलंदाजी लाईन चांगली आपल्याला पाहायला मिळाली. आता गोलंदाजी मार्फत वैभव आलेत गोलंदाजीसाठी. डान्सिंग धावलं विकेट स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. स्टेट डाऊन दी ग्राउंड एक धाव पूर्ण केली जाईल. एका धावेच्या मदतीने धाव फलक पुढे अशाने रीतीनं धाव संख्या खरं तर आपण पाहतो 3 षटकाच्या अखेरीस 30 धावा धाव फलकावरती. तर सन्माननीय पाहुण्यांचं इथे आगमन झाले. डॉक्टर सुशांत उपाध्ये सरांचं आगमन झाले धन्वंतरी हॉस्पिटल्स. मी डॉक्टर सुशांत उपाध्ये सर वेलकम सुस्वागतम. तळोजा डॉक्टर वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं आपलं या डॉक्टर्स प्रीमियर लीग मध्ये मनापासून हार्दिक स्वागत. डॉक्टर सुशांत उपाध्ये वेलकम सुस्वागतम. तर शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये वैभव डॉक्टर आपल्याला पाहायला मिळतील. मागील षटक आपण पाहिलं तर माफ करा दिनेश सर होते गोलंदाजीसाठी आणि इथून मात्र शेवटचा आणि अंतिम षटक डॉक्टर वैभव गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. टोटल धाव संख्येचा विचार केला तर 3 षटकाच्या अखेरीस टोटल धावा धाव फलकावरती 30 लागलेले आहेत. 10.00 ची सरासरी अद्याप गाठले. इथे देखील मोठा फटका लगवायचा होता. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये झेल बाद डॉक्टर संकेत इथून तंबूच्या आसऱ्याला.
जगे अँड मॅनेजमेंटशी आपण संपर्क साधा. आशा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आमचे अन्नदाते. चला, जेवणाची छान व्यवस्था करण्यात आली. बघा, काही लोकेश आमचा डॉक्टर वर्ग आहे ना, ते तिकडे बसत नाही जेवणासाठी, अगदी त्या रूममधून थेट स्टेजच्या समोर आले आणि भोजन करताना मॅचचा आनंद घेतात. यस, जरूर. इथे देखील पहा, चांगला चेंडू, शेवटचा आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर वैभव सर आलेले आहेत आणि पहिल्या चेंडूवर विकेट जरूर मिळवलाय. दुसऱ्या चेंडूवर देखील चांगला चेंडू होता, हलक्या हाताने खरं तर चेंडू ऑफ ड्राईव्ह करायचा होता. बॅट अँड बॉलमध्ये संपर्क नाही, बाईकच्या स्वरूपामध्ये धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे टोटल 31 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आता मात्र आला घातलेला आहे खरं तर धावेंना गोलंदाजांनी. स्लॉटमध्ये चेंडू, मिस टायमिंग स्ट्रोक, हे छान टेकन. धक्का क्रमांक 5वा पनवेल प्राईड संघाला फलंदाज बाद. टेल्स, यस टेल्स टॉस जिंकलाय खांदा कॉलनी सुपर किंग्स. कॅप्टन्स उपाध्याय सरांना विनंती करेन आपण आसन असतं. टॉस जिंकलाय, डिसिजन का असेल? आम्ही चेस करायला पसंत करू. यांची टीम तशी स्ट्रॉंग आहेच, दरवर्षी तेच जिंकतायत, स्वतःच मॅच भरवतायत आणि स्वतःच जिंकतायत. बघू यावर्षी
ती प्रथा बंद म्हणजे खंडित करण्याचा प्रयत्न करू आम्ही नक्कीच. कितपत रोखण्याचा त्यांना प्रयत्न असेल, कितपत टार्गेट त्यांना रोखण्याचा प्रयत्न असेल? तळोजा टायगर्सची जर बॅटिंग बघितली किंवा त्यांची बॉलिंग जर बघितली तर त्यांच्या टीमला 30 धावांपर्यंत जरी रोखण्यात आलं ना तरी त्यांची बॉलिंग लाईनअप अशी आहे का ते 30 धावा पण डिफेंड करू शकतात 4 ओव्हरला. त्यांची बॉलिंग एवढी स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळे आमचा प्रयत्न असेल कमीत कमी धावांमध्ये त्यांना रोखण्याचा. टीममेट्स बद्दल काय म्हणाल? आपल्या परफॉर्मन्स बद्दल टीममेट्स कडून काय अपेक्षा आहे? यावर्षी आमची टीम बऱ्यापैकी फॉर्ममध्ये आहे. गेल्या वर्षीचं वर्ष आमचं एकदम न विसरण्यासारखं होतं. जसं टीम इंडियाचं 2007चं वर्ष होतं तसं गेल्या वर्षीचं आमचं वर्ष होतं. पण यावर्षी जरा 2 टुर्नामेंटमध्ये आम्ही दुसऱ्या फेरीपर्यंत पोचलो आहे. त्या टुर्नामेंटला पण तळोजा टायगर्सच होती, त्यांनी आम्हाला क्वार्टर फायनलमधून बाद केलं होतं. यावेळेला बघू काय होतं. धन्यवाद, शुभेच्छा असतील. चला तळोजा टायगर्स, डॉक्टर राहुल तुम्हाला खूप मॉरल सपोर्ट मिळतोय पाठीराखे आणि तुमचा फॅन्स वर्ग सुद्धा आहे बघा तिथे. तुम्हाला शुभेच्छा आल्यात. बॅटिंग करायचे आणि ऑपोजिट संघाने सांगितले 30 पर्यंत तुम्हाला थांबू, शक्य आहे का? नाही, हे शक्य नाहीये. कितपत धावा बनवणार? कमीत कमी 55-60. या टीममेट्स कडून का अपेक्षा आहेत? कुणाकडून जास्त अपेक्षा आहेत? कालचा दिवस आमचा अनिकेतचा खराब होता, आजचा दिवस जर त्याचा राहिला तरी ट्रॉफी आमची असेल. नक्कीच टाळ्या उद्या. यस अनिकेत, डॉक्टर अनिकेत शुभेच्छा. आणि जगे सरांना विनंती करेन, पाहुण्यांचा आपण आदर तिथे सन्मान करतो. सामना सुरू ठेवा, पंच जास्त वेळ घेणार नाही, सॉरी फॉर दॅट. आणि सन्मान करतोय सुशांत उपाध्याय यांचा हेमंत सकपाळ, डॉक्टर हेमंत सकपाळ यांना विनंती करेन आपण डॉक्टर सुशांत उपाध्याय सर जे आमचे पुरस्कर्ते त्यांचा आपण सन्मान करतोय. तळोजा टायगर्सचा फॅन फॉलोअर्स वर्ग खूप मोठा आहे. तर जगे सरांच्या सौभाग्यवती आहेत डॉक्टर सपना मॅडम यांची उपस्थिती पाहतो, त्यांचं वेलकम. आणि काही आमचा महिला डॉक्टर्स सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. आणि उपाध्याय सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आज अमूल्य वेळ दिला, आपल्या बिझी शेड्यूलमधून आपण इथे उपस्थित झालेत. चला मॅचकडे कॉन्सन्ट्रेशन करतो. आणि छानपैकी उत्तम घरगुती जेवणाची व्यवस्था करण्यात आली. मी आशा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स यांचा धन्यवाद देतो. आणि ज्यांना भोजन करायचं असेल त्यांनी मॅनेजमेंट आणि जगे सरांकडून कुपन घेऊन जा. धन्यवाद. येस, थँक्यू व्हेरी मच सागर. इथे आपण पाहतोय 35 धाबा कशा प्रकारे रोखल्या जातील याचा प्रयत्न बॉलिंग करत असताना आपण पाहतो टीम पनवेल प्राईड संघाकडून केला जातोय. गोलंदाजी मार्कवर डॉक्टर प्रेमानंद गोलंदाजीसाठी सज्ज झालेले आहेत. आणि चांगली गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी करायची ते षटक मैदानाच्या आतमध्ये इकॉनॉमिकल स्पेल हतलत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॉक्टर प्रेमानंद सरांचा पुढचा चेंडू इथे ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता, टॅप केलाय. 1 धाव जरूर मिळेल एका धाबेच्या मदतीनं. धाव संख्या 2 या आकडेवरती. धाव संख्येचा विचार केला 35 धावा जास्त नाहीयेत. दुपारचं सत्र आहे, दुपारच्या सत्रामध्ये चेंडू जास्त ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु इथे मात्र चांगलं क्रिकेट खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. लो स्कोरच्या मॅचेस बऱ्याच वेळेला हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळतात. आणि त्याच प्रकारे सामना पाहायला मिळेल का? बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये आउटफील्ड थोडस अडथळा निर्माण होतोय. स्लो झाला चेंडू आणि तिथे मात्र चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. येतोय शानदार चौकार. फलक फ्लाय होईल. यानंतर लगातारचा पाठोपाठचा क्रॅकिंग स्ट्रोक फलंदाज प्रशांत जाधवच्या बॅट मधून येतोय हा तडका चौकार. 4 रन. खरीच पहिले 4 चेंडू दमदार हतले होते डॉक्टर प्रेमानंद सरांनी आणि तिथून मात्र लगातार 2 चौकार ठोकले ते डॉक्टर प्रशांत जाधव सरांनी.
तर आम्ही विनंती करू पहा डॉक्टर मोतीरामजी कोपरकर साहेबांचे जे ड्रायव्हर आहेत त्यांना आम्ही विनंती करू की आपण स्टेजची संपर्क साधायचा आहे. डॉक्टर मोतीरामजी कोपरकर साहेबांचे ड्रायव्हर त्यांना आम्ही विनंती करू की आपण स्टेजची संपर्क साधा त्वरित. पहिल्या षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावरती 10. आता नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर सचिन आलेले आहेत. पहिला चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न फाईन लेग रिझर मध्ये खरं तर मारायचा होता परंतु बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाही. डॉट बॉलची संमती. इथून डॉट चेंडू बरंच काही सांगून जातील. डॉट चेंडू फेकावे लागतील. मॅच मध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर इथून मात्र सचिन सरांना इथून चांगली गोलंदाजी करणं तेवढंच महत्त्वपूर्ण. इथे पहा चांगला चेंडू हतरला होता. अगदी यॉर्कर टाकला होता चेंडू आणि चेंडू आणि बॅटमध्ये हलकासा संपर्क जरूर जाणवला. एक धाव जरूर येते. एका धाबेच्या मदतीनं धाव संख्या पुढे जाईल. टोटल 11 धाबा धाव फलकावरती. 35 धावांचा पाठलाग करायचा. इथून मात्र जी सरासरी गाठायची होती करंजाडे लायन्स टीमला ती सरासरी जरूर गाठली पहिल्या षटकामध्ये. इथून मात्र दुसऱ्या षटकामध्ये सरासरी गाठतील का हे देखील पाहणं गरजेचं. इथे मात्र स्लॉट मध्ये चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि तिथे मात्र फक्त मिळेल एक धाव. एका धाबेच्या मदतीनं धाव संख्या 12 या आकड्यावरती. सलामीची जोडी खरं तर अजूनही मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत विचार केला करंजाडे लायन्सचा तर एकेरी दुहेरी धावेला देखील प्राधान्य दिलं तरी सहजरित्या टार्गेट पर्यंत पोहोचू शकतील. षटकामध्ये एखादा मोठा फटका आणि एकेरी दुहेरी धावेला प्राधान्य देणं तेवढंच महत्वाचं राहील. स्लोर होता गतीमध्ये परिवर्तन. मिस टायमिंग स्ट्रोक. मिड विकेट रिजन मध्ये खेळाडू आहेत तिथे जज करू शकले नाहीत. त्याचा फायदा बॅटिंग करत असताना करंजाडे लायन्स टीमने जरूर उचललाय. 2 धाबा जरूर मिळतील. 2 धाबेच्या मदतीनं धाव संख्या पुढे टोटल 14 धाबा धाव फलकावरती लागलेले आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना मैदानाच्या आतमध्ये 14 धाबा बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सलामीवीर बॅट्समन डॉक्टर अभिजित सर आपल्याला पाहायला मिळतील आणि डॉक्टर प्रशांत जाधव सर देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. टार्गेट 35 धाबेचा आहे. कशा प्रकारे धावांचा पाठलाग करेल की धावा डिफेंड करेल पनवेल प्राईड हे येणारी वेळ काल जरूर स्पष्ट करेल आपल्याला कोणता संघ सेमीफायनल मध्ये जाईल. इथे देखील ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिजन मध्ये खेळाडू आहेत. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. कॉलिंग चांगली राहिले. डिरेक्ट हिट जर झाला असता तर जरूर जोखीम भरा रन विकेट जरूर मिळाला असता परंतु इथे मात्र क्रिकेटमध्ये जर तरला स्थान नसते. टोटल 2 धाबा निश्चितरित्या पूर्ण केल्या जातील. 2 धाबेच्या मदतीने धाव संख्या 16 या आकड्यावरती आपण पाहतो बिनगडी बाद. सुरुवात चांगली राहिली. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10 धाबा जरूर आल्या होत्या. तिथून मात्र डॉक्टर सचिन मोकल सरांनी कमबॅक जरूर करून दिलाय पनवेल प्राईड संघाला. टोटल 16 धाबा धाव फलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळी लाईन चेक करावी लागेल. पंचांचा इशारा आहे. ते ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर टाकल्याचा प्रयत्न गोलंदाज सचिन याचा असफल राहिला. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धाव संख्या पुढे टोटल 17 धावा धाव फलकावरती. इथे हलक्या त्याने पॉइंट रिझर्व मध्ये मारण्याचा प्रयत्न होता. कोणतीही धाव नाहीये. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडूची सांगता अशा रीतीनं 2 षटकाची होईल इथून समाप्ती. 2 षटकांच्या टोटल 17 धावा. तर ड्रिंक्स ब्रेक असेल बघा लोकेश. इथे भोजन सूर्य सुंदर घरगुती जेवण आशा हॉस्पिटलचा आम्ही धन्यवाद देतो आणि डॉक्टर यासीन आमच्या समोर जॉईंट आहेत आणि ते उत्तम प्रकारे जेवण चालू आहे. काय म्हणाल आज जे मेनू आहेत आज जे घरगुती जेवण कसं वाटतं आजचं मेनू? हॅलो नमस्कार मित्रांनो. थँक्स तलोजा डॉक्टर वेलफेअर असोसिएशन मार्फत एवढा घरगुती सारखं जेवण असं वाटतं आम्ही घरीच जेवतोय. टेस्ट क्वालिटी एकदम उत्तम आहे. मॅनेजमेंट अरेंजमेंट खूप चांगलं आहे आणि असं बाहेर वाटतच नाही की आम्ही कुठे आउटसाईडला वगैरे जेवण करतो. असं वाटलं घरचं जेवण आलं आहे. थँक्यू तलोजा डॉक्टर्स असोसिएशन एवढं उत्तम जेवण दिल्याबद्दल थँक्यू. तर नक्कीच घरगुती जेवण. तुमचा आवडतीचा मेनू आहे का आजचा जो मेनू आपण पाहतो डिश? हे जे चिकनचं डिश केलं आहे इट्स लाईक मम्मीनेच केलं आहे आणि मुंडी तर मी खाल्ली नाही बट चिकन इज व्हेरी गुड फॅन्टॅस्टिक. 5 आउट ऑफ 5 स्टार हॅविंग मी. दाल मुंडी ठीक आहे. नाही खरंच खूपच छान उत्तम जेवण आहे आणि दाल मुंडी तर खूपच उत्तम आहे. तुम्ही खाल्ली पाहिजे. यासीन सर आणू का? दाल मुंडी दाल मखनी दालचे जे काय सगळं आयटम खाऊ पण सध्या टार्गेट आहे बॉलिंग टाकायचं आहे म्हणून अल्पाहार घ्यायचा आहे. थँक्यू धन्यवाद. बघा
डॉक्टर वर्ग लोकेश बघा जेवणाचा आनंद घेतो आणि तिकडे तळोजा टायगर्स आहे ना तो संघ तिकडे गरम होतोय, वॉर्मअप चालू आहे आणि ते जेवले नाही हा अजून, कारण मॅच नंतर जेवणार आहेत. पांगर बंधू खुश आहेत. जरूर प्रत्येक चेंडूवरती कॅल्क्युलेशन पहा त्यांचं आहे बांगर बंधू सरांचं. आपण इथे पाहतो आता डॉट चेंडू फेकलाय. आता समीकरण असेल येणारे 10 चेंडू आणि 14 धाबीची गरज. मैदानाच्या आतमध्ये रोमहर्षक सामना कडवं आव्हान आहे. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण जरूर झालेला आहे. 10 चेंडू 14 धाबीची गरज असताना लगातारचा पाठोपाठचा दुसरा चेंडू डॉट फेकला जातोय. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना डॉक्टर संतोष सरांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी, कमालीचं षटक, पहिल्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतर मात्र यू टर्न चांगला कमबॅक करून देत असताना डॉक्टर संतोष सर आपल्याला पाहायला मिळतील. स्लॉट मध्ये चेंडू मिस, टायमिंग स्ट्रोक, झेलची संधी, विकेट मिळेल का? विकेटचं पतन, पहिला करार झटका. बॅटिंग करत असताना करंजाडे लायन्स संघाला डॉक्टर प्रशांत जाधव बॅक टू द पवेलियन. नक्कीच लोकेश आणि पनवेल प्राईड सामना सुरू आणि प्राप्ती लाईव्हचे आमचे कॅमेरामॅन साजिद आलेत आणि त्यांनी जेवणावर खूप चांगला ताव मारला. 4 भाकरी त्यांनी खाल्ल्यात आणि 2 वेळा चिकन घेतलं. साजिदनं बात आहे. इथे मात्र मॅच सागर दादा अतिशय ट्विस्ट निर्माण झाला या मॅच मध्ये. विकेट जरूर एका पाठोपाठ मिळवल्या जात आहेत. इथे देखील हाफ ट्रॅक होता, शॉट ऑन पूल करण्याचा प्रयत्न एकदम पूर्ण केले झाले. डीप स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये खेळाडू आहेत तिथे. एका धाबीच्या मदतीने धाव संख्या पुढे जाईल. टोटल धाबा धावफलकावरती 22 धाबा धावफलकावरती लागलेले आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना धावफलकावर धाबा 22. तिसरं षटक अतिशय दमदार राहिले गोलंदाज डॉक्टर संतोष जाधव सरांचं. 7 चेंडू 12 धाबीची गरज आहे. षटकातला शेवटचा चेंडू इथे पाहून साईडला मारण्याचा प्रयत्न होता. गॅप शॉट सिलेक्शन खेळाडू आहेत परंतु त्यांच्या अवाक्याच्या बाहेर. मच निडेड बाउंड्री. फलंदाज तर येणारे 6 चेंडू 9 धावेची गरज. मैदानाच्या आतमध्ये दमदार स्पर्धा आपण पाहतो. डॉक्टर्स प्रीमियर लीग 2025 पर्व 5व सर्व डॉक्टर्स एन्जॉय करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. कालच्या दिवसामध्ये देखील चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं, चांगलं नियोजन आणि स्पर्धेचा आज अंतिम दिवस. अंतिम दिवसामध्ये इथे आपण पाहतोय नॉकआउटच्या लढती आपल्याला पाहायला मिळत आहेत, जिथे करंजाडे लायन्स खरं फाईट करत असताना पनवेल प्राईड संघासमोर. पहा मी सर्वांना विनंती करतो की सर्व डॉक्टरांना विनंती करतो, कुपन्स तिथे दिल्याशिवाय इथे मात्र तुम्हाला जेवण दिलं जाणार नाही. डॉक्टर संतोष जगे सर इथे आहेत, त्यांच्याकडे कुपन अवेलेबल आहेत. कुणाला भोजनाचा आस्वाद घ्यायचा असेल तर जरूर तुम्ही कुपन घ्या आणि खरं भोजनाचा आस्वाद घ्या. 6 चेंडू 9 धावेची गरज. मॅच मध्ये ट्विस्ट कडवं आव्हान आपल्याला पाहायला मिळेल. कोणता संघ सेमीफायनल मध्ये दाखल होईल यामध्ये हा आपल्याला सामना पाहायला मिळते. थोड्याच वेळात स्पष्ट होईल कोणता संघ सेमीफायनलच्या दिशेने रवाना होईल. डॉक्टर चंद्रकांत शिंदे मैदानाच्या आतमध्ये शेवटचं अंतिम षटक. 6 चेंडू 9 धावेची गरज. पहिला चेंडू हा ट्रॅकर टॅप करण्याचा प्रयत्न, वेट अँड वॉचचा फटका असफल राहिलाय आणि इथून मात्र डॉट बॉल. जसे डॉट चेंडू इथून फेकले जातील तसा पूर्णपणे फलंदाजांवरती प्रेशर क्रिएट केलं जातील. येणारे 5 चेंडू 9 धावेची गरज. पनवेल प्राईड का इथे मात्र करंजाडे लायन्सचा स्ट्रोक दमदार होता. चेंडू जाईल सरळ मिस फिल्डिंग आणि त्याचा फायदा बॅटिंग करत असताना करंजाडे लायन्स संघाला येतोय नशिबाचा शानदार षटकार. थँक्यू व्हेरी मच. खरं तर सामना जिंकायचा म्हणून खरं तर बांगर बंधूने खरं तर उपवास म्हणत इथं पकडला होता. इथून मात्र षटकार जसा टोकला तसा स्मित हसते त्यांच्या चेहऱ्यावर आपण इथे पाहतो. 6 धावेच्या मदतीने सामना पूर्णपणे खुला केलाय.
पहा अजून एक जर षटकार मारला तर बांगर बंधू यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे देण्यात येईल. क्या बात आहे, खुश आहेत. तर करंजाडे लायन्स संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना आपण इथे पाहतो. इथे 5 स्ट्रोक चांगला आपल्याला पाहायला मिळाला, दमदार स्ट्रोक. तिथे थोडीशी फंबलिंग आपल्याला पाहायला मिळाली, परंतु तिथे मात्र एक धाव जरूर येईल. एका धाबेच्या मदतीने धाव संख्या टोटल 33 धावा. अजूनही 2 धाबेची गरज आहे. 3 चेंडू 2 धाबेची गरज. एखादा डॉन चेंडू मॅच मध्ये कमबॅक करेल टीम पनवेल प्राईड. जर पनवेल प्राईड इथून परास्त झाला तर मोठी अचिव्हमेंट असेल खरं तर करंजाडे लायन्स संघाची, कारण डॉक्टर सचिन मोकल सरांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. इथे पहा अलॉंग द कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जातोय सरळ मिड विकेट रिझर्व मध्ये. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, मिस फिल्डिंग. क्या बात आहे, विजयी संघ ठरतोय करंजाडे लायन्स. सेमीफायनल मध्ये दाखल झालेला संघ